राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अखेर अंतिम जी आर आला, पण या 5 नियमांत बसणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ऐकून कदाचित धक्का बसेल, पण हे कडू सत्य आहे। बँकांचे 5 नवे नियम लागू झाल्यामुळे तब्बल 93 लाख शेतकरी या कर्जमाफीतून अपात्र होण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली खरी, पण तिथे एक शब्द वापरला गेला होता, पात्र शेतकरी, आणि नेमका इथूनच सगळा गेम फिरला। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात प्रश्न होता की मी पात्र आहे की अपात्र। आता या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा अधिकृत जी आर आला असून स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते 5 नियम थेट वाचन दाखवले आहेत। आज आपण या व्हिडिओमध्ये भाषणात सर्व माहिती पुराव्यासहित पाहणार आहोत। हा व्हिडिओ माहिती शेवटपर्यंत नीट समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही बँकेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत आणि तुमची कर्जमाफी निश्चित होईल। योजनेचे नाव आणि महत्त्वाच्या अटी। सरकारने या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना असे नाव दिले असून यासाठी निधी मंजूर झाला आहे, पण सरसकट कर्जमाफी होणार नाही। जर तुमचे नाव अपात्र यादीत जाऊ द्यायचे नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन एक काम तातडीने करावे लागेल। 1. कर्जाचे स्वरूप, कोणते कर्ज माफ होणार? शेतकरी अनेक कामांसाठी कर्ज घेतात, घर, ट्रॅक्टर, गोठा किंवा विहीर। पण लक्षात ठेवा, जर तुम्ही पीक कर्ज, क्रॉप लोन घेतले असेल तरच तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। ट्रॅक्टर, गोठा बांधणे किंवा पाईपलाईन यांसारख्या मुदत कर्जासाठी टर्म लोन वेगळ्या अटी आहेत। 2. सर्वात महत्त्वाची तारीख, डेडलाईन। मुख्यमंत्र्यांनी जी तारीख जाहीर केली आहे ती म्हणजे 30 सप्टेंबर 2025। या तारखेपर्यंत तुमचे कर्ज बँकेत थकबाकी, ओव्हरड्यू दिसणे बंधनकारक आहे। ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन कर्ज घेतले आहे, स्वल्पविराम अनुस्वारांना 2 लाखांची कर्जमाफी मिळणार नाही, तर फक्त 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता आहे। कर्जमाफीचे ते 5 जाचक नियम जे तुम्हाला अपात्र ठरवू शकतात आहात। 1. सरकारी नोकरी व पदे, हा कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीला नसावे, तसेच आजी माजी मंत्री, आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य नसावा। 2. करदाते, टॅक्स पेयर्स, कुटुंबात कोणीही आयकर, इन्कम टॅक्स भरणारे नसावे। 3. उत्पन्नाचा स्रोत, शेती सोडून इतर कोणतेही मोठे उत्पन्न तुमच्या बँक खात्यावर दिसत नसावे। 4. जमिनीची मर्यादा, हा 7-12 उतार्यावर तुमचे एकूण क्षेत्र 2 हेक्टरच्या 5 एकर आत असणे आवश्यक आहे। 5. प्रामाणिक कर्जदार, ज्यांनी आपले हप्ते नियमित आणि प्रामाणिकपणे भरले आहेत त्यांना कर्जमाफीऐवजी 50,000 रुपये बोनस, प्रोत्साहनपर अनुदान मिळेल। जिल्हा आणि कागदपत्रांची यादी, या योजनेची सुरुवात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि अहिल्यानगर, अहमदनगर या जिल्ह्यांपासून होईल। त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि अमरावती विभागांत निधीचे वाटप केले जाईल। तातडीने बँकेत जाऊन करायची कामे, उद्याच्या उद्या बँकेत जाऊन तुमचे पासबुक अपडेट करून घ्या। तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे का आणि त्याचे EKYC पूर्ण आहे का याची खात्री करा। तुमचे 7-12 उतारा आणि फार्मर ID कार्ड, शेतकरी ओळखपत्र तयार ठेवा। या 2 पुराव्यांशिवाय कर्जमाफी अडकू शकते। शेतकरी बांधवांनो, ही माहिती तांत्रिक नियमांत अडकलेली आहे, त्यामुळे गाफील राहू नका। तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर खाली कमेंट करून तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा। तुमचे फार्मर ID तयार आहे का? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा, जेणेकरून त्यावर मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईन। ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित न ठेवता आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी ग्रुपवर आत्ताच शेअर करा। कोणाचाही हक्काचा पैसा बुडता कामा नये। आपला शेतकरी राजा सुखी तर जग सुखी। काळजी घ्या। धन्यवाद।